जय शिवराय. मी समाधान पाटील. आपण पाहतात खटपट ओरिजिनल. मित्रांनो, मराठवाड्यात पुराच्या पाण्यानं होत्याचं नव्हतं करून टाकलंय. डोळ्यासमोर उभं पीक पाण्याखाली गेलं, मेहनतीनं उभारलेलं घर वाहून गेलं, जनावरे वाहून गेले आणि एका रात्यात शेतकरी संपूर्ण जग उद्ध्वस्त झालं. मित्रांनो, फक्त पीकच नाही तर जमीनही खडबडून गेली. पिढ्यानपिढ्या जपलेली शेती उद्ध्वस्त झाली. शेतकऱ्यांची कंबरच या पाण्याने मोडून टाकली. आज शेतकरी हातात कर्जाचं ओझं घेऊन उभा आहे आणि त्याच्यासमोर एकच प्रश्न आहे, आता पुढं जगायचं कसं. पंजाबमध्ये अशीच परिस्थिती झाली होती. तिथं देखील शेतकरी रस्त्यावर आला होता, पण फरक एवढा आहे, तिथलं सरकार शेतकऱ्यांसाठी धावून आलं. प्रति हेक्टरी 50,000 रुपयांची मदत त्या ठिकाणी करण्यात आली. घरं पडली असेल तर त्यासाठी 40,000 रुपये, जनावरांसाठी 37,000 रुपये आणि बळी गेलेल्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत करणार आहे. मित्रांनो, म्हणजे जिथं सरकारनं केवळ नुकसानाची भरपाई केली नाही, तर शेतकरी पुन्हा उभा कसा राहील यासाठी हातभार दिलेला आहे. आता महाराष्ट्राकडे बघा. पंजाबमध्ये नुकसान झालं आहे सुमारे 5 लाख एकरवर, तर महाराष्ट्रात तब्बल 70 लाख एकरवर, म्हणजे पंजाबपेक्षा 14 पट जास्त. पंजाबचं बजेट आहे 2,36,000 कोटी, तर महाराष्ट्राचं बजेट आहे तब्बल 6 लाख कोटी. तरी सुद्धा महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना देते फक्त 8,000 रुपये प्रति हेक्टरी. हा मुद्दा पैशाचा नाही, हा मुद्दा आहे धोरणाचा आणि प्राधान्याचा. शेतकरी जेव्हा कर्जमाफी आणि हेक्टरी 50,000 रुपयांची मदत मागतो, तेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात, सगळ्यांचं सोंग करता येतं पण पैशाचं सोंग करता येत नाही. मात्र निवडणुकीच्या अगोदर लाडक्या बहिणीसाठी 45,000 कोटी रुपयांची तरतूद आली कोठून? मग तिथं पैशाचं सोंग का आठवलं नाही, असा सवाल महाराष्ट्र उपस्थित करत आहे. आज मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र सगळीकडे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे. पिकं नाहीशी झालेली आहे, शेती वाहून गेलेली आहे आणि शेतकऱ्यांवर कर्ज वाढलेलं आहे. अशा वेळी शेतकऱ्यांच्या हातात 8,000 रुपये देऊन सरकार शेतकऱ्यांची थट्टा करते आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. पंजाबमध्ये शेतकऱ्याला 50,000 रुपये मदत मिळू शकते, मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना का मिळू शकत नाही, हा सवाल आता शेतकरी उभा करतोय. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50,000 रुपये मिळायला पाहिजे का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये द्या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी व प्रश्नचिन्ह उभं करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणाऱ्या व्हिडिओंसाठी खटपट ओरिजिनल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.